ओम गजाननं भूतगणादिसेवितम्. आवाज यायलाय का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्वांच्या साष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम. जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्राम सद्गुरुमतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजरधो तत्त्वबोधसेतुकरम्. ओम तत्सत् प्रभ्रमणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामीच्या चरणी वंदन करून ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून पंचीकरणामध्ये प्रवेश होऊया. काल आपण दृष्टांताचा सिद्धांत बघितलेला आहे. आंधळ्याचा जो दृष्टांत आहे त्याचा सिद्धांत काल बघितला. तर त्या सिद्धांतामध्ये आपण जर आत्मज्ञान करून नाही घेतलं तर आपली कशी गती होते, आपल्याला कोणकोणते जन्म घ्यावे लागतात, 84 लक्ष योनी फिरावं लागतं. या 84 लक्ष योनीमध्ये 4 खाणी सांगितल्या. ओम नमः शिवाय. कोणकोणत्या सांगितल्या खाणी? ओम नमः शिवाय बोला. 4 खाणी आणि नाना योनी सांगितल्या, ती 4 खाणी कोणत्या? ओम नमः शिवाय. सांगू मी? हो सांगा. 4 खाणी. जरा यूज देहाबरोबर जन्म, अंडज, अंड्यातून जन्म, सापाल, स्वदेज, घामातून जन्म आणि उद्बीज, जमिनीतील वृक्षवेल. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर. नमः शिवाय. वंदन तुमच्या पंचरणाला. म्यूट करा. सांगा मंगेताई, सांगा काय सांगितलं आता? माझा येतो का आवाज? हो यायला आवाज. बोला. यायला 84 लक्ष योनीचा त्या जन्माचे 4 योनी. पहिला 4 खाणी. 4 खाणी. 4 खाणी. पहिलं शरीरापासून जन्म झालेले. दुसरं अंडज, अंड्यापासून जन्मलेले. तिसरं त्वचेज, घामापासून जन्मलेले. आणि चौथं उद्बीज, जमिनीतून उत्पन्न झालेले. ओम नमः शिवाय. बोलायचं का कुणाला? सांगायचं का अजून कुणाला? बंद, म्यूट करा. अशा प्रकारे ही 84 योनी आपल्याला कशा भोगाव्या लागतात हे आपण काल बघितलेलं आहे. जर आपण ह्या मनुष्य देहामध्ये आत्मज्ञान करून घेतलं नाही तर गाढवाच्या, घोड्याच्या, बैलाच्या अशा पशूंच्या आपल्याला योनीमध्ये जावं लागतं. किती त्रास आहे त्या योनीमध्ये बघितलेलं आहे आपण. आणि आपल्या समोर सुद्धा बघा आपण किती त्रास आहे. पाऊस आला तर आपल्याला निवारा आहे, पण ह्या प्राण्याला आहे का निवारा? जीवाची भीती आहे प्रत्येक प्राण्याला. जेव्हा उंदीर होईल तेव्हा मांजराची भीती आहे.
साप होईल तेव्हा किती दिसलं की त्याचं तोंड चेचतात. ऊन वारा पाऊस काही जरी आलं तरी सुद्धा त्यांना कोणतीच सोय नाही, कोणतीच व्यवस्था नाही. मरणाची भीती सारखी डोक्यावर टांगलेली आहे बघा त्यांच्या. कोणती योनी असू द्या, हरणाच्या योनीला गेलं तर सिंहाची वाघाची भीती आहे. म्हणून ही जो मनुष्य जन्म आहे इथंच सार्थक करायचे. सार्थक करायचं म्हणजे काय करायचे? काहीच करायचं नाही बघा. हात मळवायचा नाही, पाय मळवायचा नाही, काही करायचं नाही. फक्त आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचे, दुसरं काहीच करायचं नाही. मी कोण आहे एवढंच जाणून घ्यायचं. एवढं जाणून घेतलं की झालं. पण हे जर ह्या जन्मामध्ये नाही करून घेतलं तर मग ही पुढची फजिती सांगितलेली आहे. तर ही पशु म्हणजे 4 पाय आणि 1 शेपूट, ह्याला पशु म्हणतात. ही पक्षी म्हणजे ज्यांना पंख आणि चोच आहे ते पक्षी. पक्षाच्या आपण जन्माला जातो, अनेक योनी भोगाव्या लागतात. एकदा तुकाराम महाराजांची सासू होती बघा, आणि ती गाडवीन झाली होती पुढच्या जन्मी. तेव्हा तुकाराम महाराज तिच्या जवळ जाऊन, तिच्या कानात जाऊन त्यांच्या भाषेमध्ये तिला सांगितलं, माझ्या रामाला विसरलीस म्हणून गाडवीन झालीस. आता कुठली पुरणपोळी, अवघे उकंडे धुंडाळी. बघा तुम्ही, इथं पुरणपोळी खायला मिळते आणि ती पुरणपोळी खाऊन किती सुविधा ह्या मनुष्य जन्मामध्ये सगळ्या. आणि इथंच फक्त आपल्याला आत्मज्ञान करून घेता येतं, दुसरीकडं कुठंच करून घेता येत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मरण जर चुकवायचं असेल तर मात्र आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्मज्ञान करूनच घ्यावं लागतं. ह्याच जन्मी सावध व्हायला पाहिजे. आणि सावध होऊन, आतापर्यंत आपल्याला कळालं नाही पण आता तरी कळालंय, आता तरी थांबा. एक श्वास नाही, एक दिवस, एक क्षणसुद्धा आपण वाया न जाऊ देता राहिलेलं जेवढं आयुष्य आहे तेवढं सार्थकी लावून आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपली आपण करून घ्यावं लागतं. इथून रस्ते आहेत त्या मनुष्याच्या जन्मातून. कुठं जायचं, ती नरकाला जायचं का स्वर्गाला जायचं का मोक्ष प्राप्त करून घ्यायचा? वेगवेगळे रस्ते आहेत इथं. आपल्याला कोणत्या रस्त्यानं जायचं ते आपलं कर्म ठरवतं. नरकामध्ये निहून घालायचं का स्वर्गामध्ये देवादिकांच्या योनीमध्ये जायचं का मोक्ष प्राप्त करून घ्यायचा? ही मोक्ष कधी प्राप्त होतो, आपलं जन्ममरण कधी चुकतं? तर जेव्हा आपला सूक्ष्म देह बाद होतो, म्हणजे मरतो म्हणजे नाश होत नाही पण बाद होतो, तेव्हाच आपलं जन्ममरण चुकतं. आणि हे सूक्ष्म देह बाद कधी होतो तर आपलं ज्ञान, आत्मज्ञान आपल्याला झालं आणि त्याच्यावर आपण आरूढ झालो तर होतं बघा. ही पंचीकरण ग्रंथ नुसता पाया आहे, ही ज्ञान नाही एवढं, ही फक्त पाया आहे. आणि ह्याच्या पुढचे ग्रंथ जेव्हा आपण ती बघू, विचारचंद्र उदय, विचारसागर, असे तयाचे 60 शब्द, ही जी पुढचे ग्रंथ आहेत ते आपण बघू आणि त्याच्यावर आरूढ होऊ, तेव्हा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. पण आपण आता पंचीकरणात प्रवेश केलेला आहे आणि आता पुढचा जन्म आपल्याला माणसाचाच मिळतो. जेव्हा आपला प्रयत्न आपला आत्मज्ञान करून घेण्याच्या दिशेनं सुरू झाला, पुन्हा पशवादिकांच्या किंवा दुसऱ्या पशुच्या प्राण्यांच्या जन्माला आपण जात नाही, तर पुढचा जन्म मनुष्याचाच मिळतो. आणि जेवढी आपली साधना झाली त्याच्या पुढची साधना करण्यासाठी ईश्वर आपली व्यवस्था करतो. लवकरच आपल्याला हा ग्रंथ मिळतो, लवकरच सद्गुरू मिळतात आणि पुढचा प्रवास आपला सुरू होतो. असे 10 वेळेस मोक्ष मिळतो म्हणून शास्त्र सांगतं. 10 जन्म आपल्याला मिळतात, पण ह्या 10 जन्मात तरी आपण त्याच्यावर आरूढ व्हायलाच पाहिजे. म्हणून आता जेवढा होईल तेवढा प्रयत्न करायचा. आलं बोलवणं तर जावाच लागणार आहे. पुन्हा पुढचा जन्म मानवाचाच मिळतो आणि तिथून पुढचा प्रयत्न सुरू होतो. पण आता प्रयत्न करायलाच पाहिजे.
अभ्यास करून अशा प्रकारे ही दृष्टांताचा सिद्धांत आपण काल बघितलेला आहे. आता इथं सांगितलेलं आहे, प्रबोध सुधाकर नामक आपल्या ग्रंथात श्रीमद शंकराचार्य गुरु म्हणतात. तर गीतिवृत्तम वाचा पुढचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाचू का? हो वाच. मी बी वाच. ओम नमः शिवाय. उपगीती वृत्तम. नरदेहातिक्रमणात प्राप्तो अश्वादिदेहानां सत्तनोरुप्याज्ञानं परमार्थशास्त्र का वार्ता. अर्थ, आत्मबोध झाल्या वाचून ज्या मानवाच्या आयुष्याचा क्षय होतो, त्याच्या देहाचा नाश झाल्यानंतर गतजन्माची पापकर्माप्रमाणे पशवादी देह त्यास घ्यावे लागतात. या पशवादिकांच्या योनीत पशवादिकास आपल्या शरीराचे सुद्धा पुरते ज्ञान असत नाही. मग त्यांना अत्यंत सूक्ष्म अशा परब्रह्माचे ज्ञान असत नाही. मग त्यांना अत्यंत सूक्ष्म अशा परब्रह्माचे ज्ञान होईल ही गोष्टच कशाला बोलायच पाहिजे. तात्पर्य, पशु पक्षी वगैरेच्या देहात परब्रह्माचे ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. तर मग पशु देहात असते तरी काय, असा प्रश्न एखाद्यास उद्भवला तर त्याचे उत्तर हेच की या योनीत दुःख भोगण्याशिवाय दुसरे काहीच नसते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाचू पुढे? नाही पुढं. आत्मबोध झाल्या वाचून या मानवाच्या आयुष्याचा क्षय जर झाला, आयुष्य कसं चाललेलं, पल व्यर्थ आयुष्य चालले, व्यर्थ गमाविले नरदेहा. क्षणाक्षणानं आयुष्य पुढे सरखायलेलं आहे. आणि हे आयुष्य जर असंच गेलं, क्षय जर झाला आणि काहीच न करता, म्हणजे आपलं स्वतःचं आत्मज्ञान करून न घेता जर ह्या शरीराचा नाश जर झाला, तर गतजन्मी अर्जित आपण जे पूर्वीच्या जन्मी पाप केलेलं आहे किंवा पुण्य केलेलं आहे, त्या कर्माप्रमाणे आपल्याला पशवादिकाचे ध्येय प्राप्त होतात, असं इथं सांगितलेलं आहे. सगळं कर्मावरच आहे. जे कर्म करू, आपण म्हणतो सुद्धा बघा, कुठं पोथी पुराण सुरू असेल तर तिथं झोपू नये बाबा, सापाचा जन्म येतो म्हणतो आपण, चोरून काही खाऊ नये, मांजरीचा जन्म येतो. अशा प्रकारे वेगवेगळे कर्म आणि त्या कर्मानुसार आपले पुढचे जन्म होतात. आणि पापाचं फळ म्हणून ते आपल्याला भोगावं लागतं. पुन्हा मात्र सुटकाच नाही. म्हणून ह्या मनुष्य जन्मातच आपल्याला सुटका करून घ्यायची आहे. मनुष्य जन्मामध्ये सुद्धा गर्भवासातलं दुःख, पुन्हा बालपणीचं दुःख, पराधीनतेमुळं बालपणीचं दुःख, तरुणपणी विषय वासनेमुळे आणि म्हातारपणी अशक्तपणा, रोगराई आणि स्त्री पुत्र किंवा घरातले लोक ह्यांच्याकडून जे अनादर होतो, त्याच्यामुळंही त्या ध्येयाला दुःख होतं. हा जो चालू असणारा ध्येय आहे ह्याला दुःख होतं. बघा किती सुंदर दिसतो हा ध्येय सुरुवातीला, पण पुन्हा मात्र त्याची विचित्र अवस्था होते. कुबड निघतं, डोळे चष्मा लागतो, नाक गळतं, खोकला येतो. अशा प्रकारे घरामध्ये कुणालाच तो नकोसा वाटतो. आणि जर लहान मुलाला घेऊन एखादी महिला जाऊ लागली आणि त्याला समजवू लागली, रडू नको बाळा, रडू नको बाळा, भांबड येते बघ ते कोण, रडू नको बघ, असं म्हणून, आणि तो म्हातारा आला तर त्योक भांबडाला असं म्हणतात, त्योक ती काय आलं समोरून. इतकं असं विचित्र या शरीराची अवस्था या मनुष्य शरीराची सुद्धा होते. आणि इथून सुद्धा पूर्ण आपले भोग संपल्याशिवाय, प्रारब्ध भोग संपल्याशिवाय मरण येत नाही. हे ध्येय सुटत नाही. प्रारब्ध भोग संपल्याशिवाय ध्येय आपला सुटत नाही. मग तो पुण्यवंत असो नाही तर पापी असो, त्याला प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात. आणि ध्येय
सुटल्यावर सुद्धा 1 वर्ष त्याला कुठंच पुढे काहीच मार्ग नाही. पुण्यवंत असो नाही तर पापी असो, वर्ष होईपर्यंत त्याला भटकावंच लागतं असं सांगितलेलं आहे. म्हणून इथं सावध व्हायचे आपल्याला. आणि तुम्ही सावधच आहेत आता, आणि सावध झालात म्हणूनच इकडं तुमचा प्रवेश झालेला आहे. पशवाधिकाचे ध्येय त्यास घ्यावे लागतात. या पशवाधिकाचे ध्येय जेव्हा आपल्याला प्राप्त होतात तेव्हा तिथं ज्ञान करून घेता येत नाही. ज्ञान करून फक्त मानवाच्या जन्मातच पाप पुण्य करता येतं. आपण पुण्य कर्म जर केलं तर आपण देव येऊनीच जातो. पण तिथं चांगले चांगले भोग भोगतो. आणि तिथलं सुद्धा जेव्हा आपलं पुण्य कर्म संपतं, पुन्हा तिथून लात मारून आपल्याला या भूतलावर मनुष्य देहामध्येच पाठवतात, पुन्हा पुण्य पाप कर्म करण्यासाठी. म्हणून देवाच्या येवणीत गेलं तरी सुद्धा तिथं पुण्यकर्म करता येत नाही आणि मोक्षप्राप्ती करून घेता येत नाही. म्हणून हेच मौल्यवान ध्येय मनुष्याचाच आहे आणि इथंच आपल्याला आता साधून घ्यायचं आहे. पशवाधिकाच्या येवणीत पशवाधिकास आपल्या शरीराचे सुद्धा पुरते ज्ञान असत नाही. मग त्यांना अत्यंत सुखमय अशा प्रब्रह्माचे ज्ञान होईल ही गोष्टच कशाला बोलावयास पाहिजे. प्रब्रह्म सुखमय आनंद स्वरूप आहे, परमप्रेमास्पद हे परब्रह्म. आणि त्यांना स्वतःचं सुद्धा ज्ञान नसतं. तिथं कशाला बोलायची, ही गोष्ट बोलायची सुद्धा नाही असं म्हणू लागलेले आहेत. तात्पर्य पशु पक्षी वगैरेच्या देहामध्ये परब्रह्माचे ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. तर मग पशुदेहात असते तरी काय, असा प्रश्न एखाद्यास उद्भवलाच तर त्याचे उत्तर हेच की या येवणीत दुःख भोगल्याशिवाय दुसरे काहीच नसते. दुसरं काहीच नाही दुःख भोगल्याशिवाय, फक्त दुःखच भोगायचे. त्या बैलाला जर किती उसाच्या गाडीला झुपलं आणि त्याला सोडलं बघा, त्याला वैरण टाकली तर खायची, मला भूक लागली सांगता येत नाही, पाणी दिलं तर प्यायचं, तहान लागली म्हणता येत नाही, वाणीच नाही त्याला बोलायला. आम्ही केदारनाथला गेलो होतो, त्या गाढवाला कितीतरी ती घोडे असतात तिथं, त्याला ओझे व्हायला लावतात. आणि आमच्या समोर ती गाढव खाली बसलं ती घोडं, आणि त्याला किती बी चापकानं मारलं पण त्याला उठताच आलं नाही, त्याच ठिकाणी त्याचा प्राण गेला. असे दुःख आपल्याला भोगावं लागू नये म्हणून आपण इथंच सच्चित आनंदरूप ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय. ब्रह्म कशाला म्हणावं, ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे आपल्याला, मग ब्रह्म कशाला म्हणायचं. ओम नमः शिवाय. ते सांगू? हो. ब्रह्मांडात ओत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म असे म्हणावे. ओम नमः शिवाय. वंदन ताई तुमच्या चरणाला. ओम तुमच्या चरणाला वंदन ताई. ओम नमः शिवाय. बोल सुनीता, कशाला म्हणावं ब्रह्म. ओम नमः शिवाय. ब्रह्मांडात ओत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म असे म्हणावे. आणि आत्मा कशाला म्हणावं. आत्मा आत्मा देहामध्ये. देहामध्ये शब्द सोडायचं मग. ओम नमः शिवाय. देहामध्ये नखशिखांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणावं. ओम नमः शिवाय. हा ओम नमः शिवाय. हा बोला. देहामध्ये आत्मा कशाला म्हणावे. देहामध्ये नक्षकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. आणि ब्रह्म आणि आत्मा वेगळा नाही बरं का. जे ओतप्रोत भरलेलं चैतन्य या ब्रह्मांडामध्ये, म्यूट करा काकी, ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं जे चैतन्य, तेच चैतन्य आतमध्ये आलं म्हणून आत्मा झाला.
तर ही ब्रह्मज्ञान आत्मज्ञान आपल्याला करून घेण्यासाठीच हा मानवाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. ओम नमः शिवाय. पुढचं वाचा. आर्यावर्तम. वाचा कोणीतरी. ओम नमः शिवाय. आवाज यायला का माझा? हो, वाचा ना. माझा येणार का? वाचा की. काय म्यूट बंद करून वाचायला काय की. म्यूट करून हो बरोबर. वाचा. सततम प्रब्रह्मणे मारणे वर्षभे रुष्टे खैरे जेर्मेहिशम खरेर्ग आप खरेर्ग हा खरेर्ग जय. हा. महिषम हा कष्टम सुक्षात्मे श्रांतोर्नो शक्यते म्हणजे उमटलेलं नाही कुणाला स्पष्ट. येते का संस्कृत वाचायला दुसरं कुणाला? ओम नमः शिवाय. बघा येतात. येत असेल तर वाचा. ओम नमः शिवाय. हा. सततं परबाह्यमानिर्व्य सततं प्रवाहमानिर्वशभैरुष्ट्रे वृषभेरुष्ट्रे खरैर्गर्दे महीजः हा कष्टं क्षाम्ये सातीर्न शक्यते वक्तुम. ओम नमः शिवाय. खालचं वाचा. अर्थ उंट गाढव हत्ती रेडा इत्यादी पशुजातीची जी शरीरे असतात त्याच्या मानेवर अवजड बोजे ठेवून त्यास मनुष्य चालवितात. त्यामुळे पराधीन होऊन ते पशु बोजे वाहत मोठ्या कष्टाने चालतात. हर काय कष्टमय स्थिती भुकेप्रमाणे पोटभर खावयासही न मिळाल्यामुळे ते दुर्बल होऊन जातात. जड गाडी छत्रे एकसारखे ओढावे लागल्यामुळे बिचारे थकून जातात. पण आम्ही थकून गेलो आहोत तरी आम्हा सोडून द्या असे काही या बिचाऱ्यात सांगता येत नाही. तरी धारण करावे लागले असता जीवात किती दुःख होते ते प्रत्येक मनुष्यात आपल्या नजरेने प्रत्यक्ष पाहावयास सापडते. या निरूपणावरून इतके सिद्ध झाले की आत्मज्ञानापासून मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर 84 लक्ष योनी जावे लागून जीवात जन्म मरणाच्या पायी अनेक प्रकारची दुःखे आरंभापासून अखेरपर्यंत भोगावी लागतात. कशी की पहा, अगदी आरंभी जेव्हा जीव मातीच्या उदरात मन, मूत्र, रक्त, मांस, हिरव्या आणि पिवळ्या कफाची धातू, दंत व जठराग्नी या सर्वांच्या योगाने अनेक प्रकारची दुःखे होतात. नरकवास आणि गर्भवास यात किंचितही फरक दिसून येत नाही. इतकेच नाही तर गर्भवास हा सर्वात मोठा नरक आहे असे दिसते. पुढे जन्माच्या वेळीही म्हणजे मातीच्या उदरातून बाहेर पडतेवेळीही प्राण्याला व त्याच्या मातेला जे दुःख होते ते अवर्णनीय असते. त्यावेळी होणारे दुःख किती असते ते त्या प्राण्याला व त्याच्या आईला मात्र करते. इतरात करण्यासारखे नसते. बाळपणी पराधीनतेमुळे, तरुणपणी विषयाच्या इच्छेमुळे व म्हातारपणी अशक्तीमुळे, नाना प्रकारच्या रोगामुळे आणि स्त्री पुत्राधिकाकडून होणाऱ्या अनादरामुळे मनुष्य मात्र पूर्णपणे येतो. ही गोष्ट महशूर आहे. आता शेवटी म्हणजे मरणसमयी जन्माप्रमाणेच म्हणजे असंख्य विंचवानी एकाच वेळी एकाच ठिकाणी नांग्या मारल्या तर प्राण्यात जितके दुःख होईल तितके दुःख या मरणारा सर्व
शरीर वर होते किंवा जिवंत माणसाचे हात पाय इत्यादी अवयव करवितेने कापले असतात त्या जितके दुःख होईल तितकेच मृत्यू समयी जीवात होते. अशा त्या रीतीने अज्ञानी पराधीन आणि पापी जीवात आरंभापासून अखेरपर्यंत वारंवार जन्म मरणाची दुःखे भोगावी लागतात. त्याविषयी दृष्टांत देऊन शंकरानंद मुनींनी आत्मपुराणात सांगितले आहे की ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाचल्यावर सुद्धा आपल्याला कळतं. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे मराठीमध्ये. बैल, उंट, गाढव, हत्ती, रेडा इत्यादी पशुजातीची जी शरीरे असतात त्याच्या मानेवर किती अवजड ओझे देतात आणि ओझे ठेवून त्यांना मनुष्य चालवितो. मनुष्य त्याची काळजी घेत नाही, त्याला चालवतो, मारतो. त्यामुळे त्याची पराधीन होऊन तो पशु बोजे वाहत मोठ्या कष्टाने चालतात. किती कष्ट होतं त्याला, पण तो आपलाच आत्मा असतो बरं का, आपलाच जीव असतो तो. इथं किती व्यवस्था आहे आणि तिथं गेल्यावर काय. मग इथं जर आपण आत्मज्ञान करून घेतलं तर आपल्या ते दुःख आपल्या वाट्याला येत नाही. म्हणून आपल्या ह्या देहाला विकार आहेत, आपल्या जीवाला विकार नाहीत, आत्म्याला विकार नाहीत, देहाला विकार आहेत. तर कोणकोणते विकार आहे हो देहाला? 6 विकार कोणकोणते सांगितले. ओम नमः शिवाय. माहिती आहे का कोणाला? नाही कोणालाच माहीत. ओम नमः शिवाय. 6 विकार. जायते, अस्ति, वर्धंतते, विपरिणमते आणि अपक्षीयते. हे जे विकार आहेत, हे विकार देहाला आहेत, हे विकार जीवाला आत्म्याला नाहीत. आत्मा तर आहे तसाच आहे. कोणते विकार सांगा, सांगा म्हणजे लक्षात राहतात. देहाचे 6 विकार कोणते? ओम नमः शिवाय. हां, येईल का आवाज? हो येईल. देहाचे 6 विकार. 1 जायते, 2 जायते म्हणजे जायते म्हणजे काय? जन्म घेणे. जायते म्हणजे जन्म होणे. ओम नमः शिवाय. हां, पुढचं एकच आहे का विकार? हां, अस्ति. आवाज येईल माझा? हॅलो. यायला ओम नमः शिवाय. यायला. येईल का? हो बोला, यायला. अस्ति म्हणजे असतो. नंबर 3 वर्धते म्हणजे वाढतो. नंबर 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो. 5 अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो. विनश्यती म्हणजे नाश होतो, मरतो. ओम नमः असे शिवाय. 6 विकार. हे 6 विकार आहेत. बोला जयश्री. हो सांगा. 6 विकार. पहिला 6 विकार. पहिला जन्मतो म्हणजे जायते म्हणजे जन्मतो. दुसरा अस्ति म्हणजे असतो, जन्मानंतर तो असतो. तिसरा वर्धनते म्हणजे वाढतो, जन्मानंतर त्याची वाढ होते. चौथा विपरिणमते म्हणजे तरुण होतो. 5वा अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो. आणि 6वा विनश्यती म्हणजे नाश पावतो. ह्याला काय म्हणायचं? विकार म्हणायचं. ह्याला लक्षात ठेवायचे विकार. आता विकार किती आणि कोणते ही लक्षात ठेवायचं. बोला जयश्रीताई, कोण किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. देहाचे 6 विकार. प्रथम विकार जायते म्हणजे जन्म होणे, जन्मतो. नंबर 2 अस्ति. अस्ति म्हणजे असतो. नंबर 3 वर्धनते म्हणजे वाढतो, वाढ होते. नंबर 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो. 5 अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो. नंबर 6 विनश्यती म्हणजे नाश होतो, संपतो, मरण पावतो. ओम नमः शिवाय. हे देहाचे. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात श्यामलताई? आलं का लक्षात विकार? हो. श्यामलताई लक्षात आलं का विकार?
काकी म्यूट करा. ओम नमः शिवाय. चौथा आणि पाचवा सांगा ना. विपरिणामते म्हणजे काय? ओम नमः शिवाय. सुनीता सांग. ओम नमः शिवाय. देहाचे 6 विकार आहेत. 1 जायते म्हणजे जन्मतो. 2 अस्ति म्हणजे असतो. 3 वृंदते म्हणजे वाढतो. 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो. दमाने चांगली लिहिल्या. 5 अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो. विनश्यते म्हणजे नाश होतो. अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो. एक विनश्यते म्हणजे नाश होतो. विनश्यते. ओम नमः शिवाय. काय घेतलं लिहून? बोला. काय घेतलं लिहून? ओम नमः शिवाय. जायते म्हणजे जन्म होणे. अस्ति म्हणजे असतो. वर्धंती म्हणजे वाढतो. विपरिणमते म्हणजे तरुण होतो. नंबर 5 अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो. आणि 6 विनशती म्हणजे काय? नाश होतो. मरून जातो. नाश होतो, मरून जातो. देहाचे विकार आहेत हे. देहाला विकार आहेत ही. तर गर्भातला जो त्रास आहे तो भोगून आपण जन्मतो. किती त्रास सांगितला इथं. काय कष्ट स्थिती ती. भुकेप्रमाणे पोटभर खावयासही न मिळाल्यामुळे दुर्बल होऊन जातात. त्यांच्या अंगामध्ये शक्ती राहत नाही, दुर्बल होऊन जातात. परंतु त्यांना वाणी दिलेली नाही. का दिली नाही हो? वाचा त्यांना. तर जेव्हा मनुष्य जन्म होता त्यांनी घेतलेला, मनुष्य जन्म ह्यांना सुद्धा मिळालेला होता. पण त्या जन्मामध्ये ह्या तोंडाने त्यांनी कधी सत्कार्य चांगलं केलेलं नाही. त्या वाणीचा वापर केला नाही. नामस्मरण करणं, भजन करणं, सत्य बोलणं. सगळ्यात मोठी तपश्चर्या सत्य बोलणं आहे बघा. सत्य हीच शिव आहे. आणि ज्याची वाणी सत्य बोलती त्या वाणीमध्ये प्रखरता प्रभाव सुद्धा असतो. त्या वाणीमध्ये त्याचं ते तप झालेलं असतं त्या वाणीचं. सत्य बोलणं ही वाणीच तपश्चर्या आहे. आणि असं जर केलं तर आपल्याला सुद्धा पुढी ही वाचावाणी मिळेल. नाहीतर आपली सुद्धा हीच गत आहे. पुन्हा आपल्याला ती जरी दुर्बलता आली, किती जरी त्रास झाला तरी सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. बैलाला खाली पाडून त्याच्या पायामध्ये खिळे ठोकून ती काहीतरी बसवतात बघा. किती तडफडतो बैल त्यावेळेस. पण त्याला काहीच सांगता येत नाही. मला त्रास व्हायला आहे, थांबा थोडं, काहीच म्हणता येत नाही बघा. आणि ह्या उसाच्या गाड्यावरून सुद्धा जेव्हा थकतो तेव्हा मी थकलो, आता थोडं सोडा मला, असंही म्हणता येत नाही. आत्मज्ञाना वाचून मनुष्य देह नष्ट झाला तर पुन्हा ही सगळी फजितीच. म्हणून वाणी दिलेली तर ह्या वाणीनं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची, ज्ञान प्राप्त करून घेऊन. अशा प्रकारे मृत्यू ही 6 विकार ह्या ध्येयाला आहेत आणि आत्म्याला नाहीत. मग गर्भामधलं दुःख आपण बघितलं. किती दुःख आहे गर्भामध्ये ते. 9 महिने सुसुप्ती अवस्था नसते, शरीरावर त्वचा नसते. आईनं खाल्लेले अन्न त्या शरीराला टोचतं. हिरव्या पिवळ्या कफ बाजूनी असतात. मलमूत्राचे कुंड बाजूनी असतात. आणि अशामध्ये 9 महिने त्या नरकामध्ये तो पडलेला असतो. गर्भवास आणि नरकवास काहीच फरक नाही. आणि एका गर्भात आपण राहिलेलो नाही, अनेक गर्भामध्ये राहिलेलो आहोत. 84 लक्ष योनी. योनी म्हणजे जन्म घेण्याचा मार्ग. तर ह्या शरीरामध्ये असे दुःख आपल्याला प्राप्त होतात. आणि जेव्हा आपण जन्मतो, जन्मल्यावरही दुःख, तरुण झाल्यावरही विषय वासनेचं दुःख, म्हातारा झाल्यावरही दुःख. पण ज्यावेळेस आपला ह्या देहाचा नाश होतो तेव्हा सुद्धा हा जीवात्मा निघून जातो
आणि निघून गेल्यावर तर हे पुढचे दुःख आहेत. पण तिथं सुद्धा जीवात्माच असतो बघा. ही शरीरात काहीच नाही. ही सगळं जी चालतंय ती ह्या चैतन्यामुळेच चालतंय. जन्म जन्म लहान असताना आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपला आत्मा जसा आहे तसाच होता. आपण जेव्हा वाढत आहोत तेव्हा सुद्धा आत्मा म्हातारा होत नाही, वाढत नाही, लहान नाही, मोठा नाही, जसा आहे तसाच आहे. तरुण झाल्यानंतर देह तरुण होतो, पण आत्मा मात्र जसा आहे तसाच असतो. आपण म्हातारा जेव्हा होतो तेव्हा ही देह जर्जर होतो, म्हातारा होतो, पण आत्मा मात्र जसा आहे तसाच, ती ज्योती स्वरूप चैतन्य तसंच असतं ते. आणि जेव्हा आपण देह सुटतो आपला, विनश्यते हा 6वा विकार आपल्याला लागू होतो, तेव्हा सुद्धा आपला जो जीव आहे, जीवात्मा, तो जसा आहे तसाच असतो. आणि तो इथला ध्येय सोडतो आणि दुसरीकडे जातो आणि दुसरे ध्येय धारण करतो. दिसे ते नासे, नासे ते पुन्हा दिसे, असं सांगितलेलं आहे. म्हणून आत्मज्ञान करून काय करायचंय तर ह्या सूक्ष्म ध्येय बाद करायचा आहे. आता बाद होणं म्हणजे काय? स्थूल देह तर इथंच सुटला जातो. आणि स्थूल देह कशाला म्हणतात तो? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोला. जो डोळ्याला दिसतो, हाताला लागतो, त्याला स्थूल देह म्हणतात. हां, हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह म्हणतात. देह कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. पटपट बोला ना, वेळ जातोय. मी सांगू का ताई? देह कशाला म्हणतात? जो दहन केला जातो किंवा दफन केला जातो त्याला देह म्हणतात. हां, दहन केला जातो, दफन केला जातो, त्याला ध्येय म्हणतात. आणि स्थूल ध्येय हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल ध्येय म्हणतात. सूक्ष्म ध्येय कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तो डोळ्याला दिसत नाही, हातालाही लागत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. हां, ओम नमः शिवाय. बोला काकी, म्यूट करा. ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. जो हाताला लागत नाही आणि डोळ्याला दिसत नाही त्याला सूक्ष्म देह असे म्हणतात. ओम नमः शिवाय. सुनीता, स्थूल देह कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. हां, स्थूल देह जे हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह म्हणतात. ओम नमः शिवाय. जयश्रीताई, देह कशाला म्हणतात? म्यूट करा. ताई, ओम नमः शिवाय ते 2 दिवस नव्हते त्याच्यामुळे जी जाळला जातो, पुरला जातो आपला, ही देह कशाला म्हणावं? दफन केला जातो किंवा दहन केला जातो, त्याला देह असे म्हणतात. सांगा श्यामलताई, देह कशाला म्हणतात? बोला. लक्षात आलं का? आता सांगितलेलंच सांगायचंय. आता सांगितलं ना, सांगितलेलं पाठ होण्यासाठी सांगितलेलंच सांगायचं. जो दहन केला जातो, दफन केला जातो, त्याला ध्येय असे म्हणतात. जो जयश्रीताई, म्यूट करा. जयश्रीताई, म्यूट करा, माईक बंद करा. जो दहन, कोणती व्याख्या सांगायची? देहाची का? जो दहन केला जातो, दफन केला जातो, त्याला देह असे म्हणतात. आपल्या देहाचं काय करतात तो शेवटी? काय होतं ह्याचं शेवटी? जेव्हा दफन केला जातो. सांगू का ताई? हां, दफन केला जातो.
मग सांगू का? हो, सांगा व्यवस्थित सांगा म्हणजे कळतं सगळ्यांना. ओम नमः शिवाय. देह म्हणजे देह पुरला जातो, जाळला जातो, त्याला देह म्हणतात. सोप्या भाषेत आपल्या. हां, दफन केला जातो किंवा दहन केला जातो किंवा पुरला किंवा जाळला जातो त्याला देह असे म्हणतात. देह असं म्हणतात. ओम नमः शिवाय. आणि स्थूल देह कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला, स्थूल देह कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. हां, आवाज येतो का माझा? हो. जो डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही, त्याला स्थूल देह म्हणतात. ओम नमः शिवाय. उलट झालं. स्थूल देह. स्थूल देह म्हण मी सांगते. हां, मला सूक्ष्म देह काय माझ्या मोबाईल आवाज नाही. हां. स्थूल देह विचारले. स्थूल देह कशाला म्हणतात? स्थूल म्हणजे दफन केलं जातं, पुरलं जातं, त्याला स्थूल देह म्हणतात. नुसता देह म्हणतात त्याला, स्थूल देह. ओम नमः शिवाय. आता ओम नमः शिवाय सांगू? हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आले. स्थूल देह कशाला म्हणावे? हां, स्थूल देह म्हणजे डोळ्याला दिसतो, हाताला लागतो, त्याला त्याला स्थूल देह म्हणावे. हां, त्याला स्थूल देह. स्थूल देह म्हणावे. सुनंदाताई फुलारी बोला, देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हां, हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह म्हणावं. स्थूल देह म्हणावं आणि देह कशाला म्हणावं? फरक दोन्हीतला लक्षात यायला पाहिजे. हा हा. हं. देह देह म्हणजे जे जाळला जातो. हां, देह म्हणजे जाळला जातो, पुरला जातो त्याला देह म्हणावं आणि स्थूल देह हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह असं म्हणावं. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. सूक्ष्म देह कशाला म्हणावं? सांगा दुसरं कोणी. ओम नमः शिवाय. संगीताताई सोनटक्के कोण आहेत? बोला बरं, बोलत जातो मी पण. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. हां, बोला. हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला स्थूल देह म्हणावं. सूक्ष्म देह म्हणावं. ओम नमः शिवाय. वंदन तुमच्या चरणाला. हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणावा. आणि आपला देह दिसतो ही जी आहे ती, मग ह्याला स्थूल देह म्हणायचं. हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो. आपला शरीर दिसतंय का नाही हो? शरीर हां, शरीर दिसतंय म्हणून त्याला स्थूल देह म्हणायचं. आणि प्राण निघून गेलेला दिसतोय का शरीरातला? आपण समोर बसलेलो आहेत ह्या देहाच्या, आपल्या समोर तो निघून जातो तरी दिसत नाही. मग ओम नमः शिवाय. म्यूट करा, म्यूट करा. गुजरताय म्यूट करा. तर आपल्या समोर प्राण निघून जातो आणि प्राण म्हणजेच सूक्ष्म देह. तर आपल्याला दिसतो का ती कुठून गेला, कसा गेला, कुणीकडे गेला, वरी गेला का, बाहेर गेला का, नाकातून गेला का, कुठून गेला दिसतो का? दिसत नाही. सूक्ष्म देह दिसत नाही, हाताला लागत नाही आणि डोळ्यालाही दिसत नाही. कधी आपल्याला आपण त्या मनुष्याजवळ बसलो बघा आणि त्याचा सूक्ष्म देह त्याच्या शरीरातून निघून गेला, तर आपल्या हाताला त्याचा स्पर्श कधी झाला का? आता माझ्या हाताला लागला किंवा त्याचा जीव निघून जाताना असं कधी म्हणलं का आपण? हाताला लागत नाही तो आणि डोळ्यालाही दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. तो जातो येतो आणि जशाला तसाच असतो. तो लहान नाही, मोठा नाही, काहीच नाही. म्हणून स्थूल देह आणि सूक्ष्म. आता ही जी जायती आस्ती वर्धंतते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते, ही 6 जी विकार आहेत ती स्थूल देहाला आहेत, ही सूक्ष्म देहाला नाहीत.
स्थूल देहच जन्मतो, वाढतो, तरुण होतो, म्हातारा होतो आणि मरून जातो. ही स्थूल देह आहे. सूक्ष्म देह मात्र जशाला तसाच आहे आणि मेल्यानंतर सुद्धा तो सूक्ष्म देह अनेक योनीमध्ये फिरतो आणि तिथं दुःख भोगतो. असं इथं आपलाही भाग आज पूर्ण झालेला आहे. शेवटी काय होतं, अशा रीतीने पराधीन होऊन तो अनेक दुःख भोगतो. हे आपण बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे. म्हणून शंकरानंद मुनींनी आत्मपुराणात सांगितलेले आहे. ओम नमः शिवाय. आता इथं दुःख होईल तितकेच मृत्यूसमयी सुद्धा जीवाला दुःख होते. जन्मताना किती दुःख सांगितलं, काल सांगितलं बघा किती दुःख होतं जन्मताना. बोला बरं, कुणी ऐकलं व्यवस्थित काल? जन्मसमयी आईला किती दुःख होतं आणि बाळाला किती दुःख होतं. पुढेच जाऊन काही उपयोग नाही, कळायला पाहिजे. बाळाला जन्म देताना आपण महिला मंडळ आहेत, आपल्याला माहीत आहे किती दुःख होतंय ते. ओम ओम नमः शिवाय सांगू का? हो सांगा. बाळ आईच्या गर्भामध्ये असताना त्याच्या भोवती पूर्ण नरकट असल्यासारखं असते. त्याच्या भोवताली सगळी घाण असते आणि त्याच्या अंगावर कातडं सुद्धा नसते आणि आई जे काही ते त्याला त्या नलिकेतून मिळत असते आणि त्याचे ते टाळूवर जे असते ना ते काय मार घणाघाती मार नसतं, घणाघाती मार देते आणि त्याच्या भोवताली त्याला त्याच्यातून निघताच येत नाही. सुसुप्ती अवस्थेत असतो तो. हां, बरोबर आहे का? लहान लेकरू म्हणजे जन्मताना आईला दुःख किती होतं, तर आईला दुःख 32 हाडं एकदाच मोडले तर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख त्या आईला बाळाला जन्म देताना होतं. म्यूट करा ताई काकी. हो. आणि बाळाला त्याच्यापेक्षा जास्त दुःख होतं. म्हणून ती बाळ जन्मलेलं असतं ते लाल झालेलं असतं बघा, त्याला सुद्धा तेवढंच दुःख होतं. ही जन्माचं दुःख आहे आणि मृत्यूचं सुद्धा तसंच दुःख आहे. मृत्यू एकाच वेळी अनेक हजारो विंचवाने एकाच ठिकाणी डंक मारल्यावर जेवढं दुःख होतं, आता 1 इंच चावला तर किती आग होते आणि एकाच ठिकाणी एकाच वेळी हजारो विंचवानं डंक मारल्यावर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख मृत्यूसमयी त्या जीवाला होतं. किंवा आपले जिवंत माणसाचे हातपाय करवतीनं कापल्यावर जेवढं त्या जिवंत माणसाला दुःख होईल तेवढं दुःख मृत्यूसमयी त्या जीवाला होतं, असं इथं सांगितलेलं आहे. तर मृत्यू कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. पटपट बोलायचं. ओम नमः ओम शिवाय. नमः. हां, किती वेळ बी सांगू का? हां सांग. देह आहे देह त्यांचा संयोग त्याला वियोग याला मृत्यू म्हणावं. अजून एकदा ओम नमः शिवाय सांगू का? काकी थांबा थोडा सांगा. हां स्थूल देह हां आणि सूक्ष्म देह याचा वियोग म्हणजे मरण. हां. आणि जन्म कशाला म्हणावं? स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचा संयोग म्हणजे जन्म. हां, जेव्हा ह्या देहातून सूक्ष्म देह निघून गेला आणि दुसऱ्या देहामध्ये गेला, मग त्या देहाचा आणि त्या सूक्ष्म देहाचा जेव्हा संयोग होतो तेव्हा जन्म होतो आणि स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा जेव्हा वियोग होतो तेव्हा मृत्यू येते. काकी सांगा. ओम नमः शिवाय. हां जन्म कशाचा मिळेल? स्थूल देह आणि सूक्ष्म यांचा संयोग ज्यावेळेस होतो त्यावेळेस जन्म होतो आणि मृत्यू मृत्यू सूक्ष्म देह आणि स्थूल देह आणि सूक्ष्म यांचा वियोग म्हणजे मृत्यू. हां, ही जेव्हा बाजूला बाजूला होते तेव्हा मृत्यू. बाजू या शरीरातून सूक्ष्म देह निघून गेला म्हणजे बाजूला झाला, देह बाजूला झाला आणि सूक्ष्म देह बाजूला झाला म्हणजे वियोग झाला. वियोग झाला की मृत्यू. आणि पुन्हा तोच सूक्ष्म देह जेव्हा त्याच्या कर्मानुसार दुसरा देह धारण करतो तेव्हा त्या स्थूल देहाचा आणि हे जो सूक्ष्म देह ह्याचा संयोग होतो तेव्हा जन्म होतो.
अखेर जीवास होता. अशा रीतीने अज्ञानी, पराधीन आणि पापी जीवास आरंभापासून अखेरपर्यंत वारंवार जन्ममरणादी दुःखे भोगावी लागतात. त्याविषयी दृष्टांत देऊन शंकरानंद मुनींनी आत्मपुराणात सांगितलेले आहे. आत्मा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. एकदा सांगा, आत्मा कशाला म्हणावं? वेळ झाला आपला, बोला. मी सांगू का ते? हो, बोला. नमस्कार. या देहामध्ये नखशिखांत बसलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ऐकलं का सगळ्यांनी? लक्षात ठेवायचं, आत्मा कशाला म्हणावं, ब्रह्म कशाला म्हणावं, ही आपल्याला पाठ झालं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून आज हा संपलेला आहे. आजचा आपला वेळ झाला आपला. आता राहिलेला विषय आपण उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मया कृतं सर्व जपफलं श्री सद्गुरु मन्मथ स्वामी प्रीत्यर्थं समर्पयामि. ओम नमः शिवाय. माझ्या मुखातून अयोग्य शब्द गेले ते माझ्या वाणीचा योग्य केले ते सद्गुरु माऊलीचं तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग सेवेला पूर्ण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय ताई. हा, बोला. मला ना ते 84 लक्ष योजनेसाठी 4-5 सांगा नाही. 84 लक्ष खाणी का? 4 खाणी. चार खाणी नाना योनीमध्ये आपलं सगळं हे जीवन आहे. तर जरायुज घ्या. हो हो. जरायुज दुसरे म्यूट करा म्हणजे ऐकू येत आहे. जरायुज लिहिलं का? म्हणजे आपलं ह्या सगळं जन्म घेतलेले मनुष्य, शिळी, गाय असे देह सगळं जन्म घेतलेले जरायुज. उदाहरण द्या ती. जरायुज मध्ये उदाहरणार्थ मनुष्य, शिळी, गाय, कुत्रा अशा प्रकारचे. अंडज म्हणजे अंडे घालून जन्माला येतात. अंडज. उदाहरणार्थ साप, पाल, कोंबडी हे अंडे घालतात आणि जन्म देतात पिलांना. अंडज. तिसरं सोदेज. म्हणजे घामापासून घामापासून ऊ आली काही नाही का असे प्राणी
घामापासून जन्म घेतात हा. किंवा जलामध्ये जन्म घेतात. आधी काय म्हणला त्याच्या पण ठिकाणी? स्वदेज, हो लिहिलं ते. अं, ते घामापासून. घामापासून किंवा जलामध्ये, दोन्ही पण एकच येते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ मासे, ओवा, लिका, पाण्यातले मासे आणि डोक्यातल्या ओवा घामापासून जन्मलेल्या. नंबर 4. म्यूट करा, कुणाच म्यूट उघड आहे. ओम नम शिवाय. जरायुज, अंडज, स्वदेज झालं का? उदबीज, उदबीज उद्गीज. म्हणजे जमिनीतून वर येणारे ही वृक्ष वेली, हो हो हा. उद्बीज. अशा ह्या 4 खाणी ह्याच्यामध्येच नाना योनी भरलेल्या आहेत. ओम नम शिवाय. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये 21 लाख ना? हा, वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळं सांगितलं बघा, पण शिवमहापुराणात प्रत्येकाचे 21 लाख सांगितलेलं आहे. दुसरीकडे बरोबर. थोडं वेगळंच सांगितलं एका ठिकाणी, पण शिवमहापुराणात तर प्रत्येक येऊन 21 लाख सांगितल्या. 2184. आणि दुसरीकडे एका ठिकाणी मी वाचलं, तिथलं काय मी म्हणजे तेवढं डिटेल लिहून घेतलेलं नाहीये, पण तिथं वेगळं सांगितलं थोडं. ओम नम शिवाय. वंदन तुमच्या चरणाला. धन्यवाद. या आपल्या साष्टांग वंदन. ओम नम शिवाय.